सूरजांनी घनश्यामनं सुरुवातीला त्यांच्यासमोर मला म्हटले, तुम्ही ताईंबरोबर असं वागता, ताई म्हणजे अशा आहेत तशा आहेत हे ते, आणि तुम्ही असं बोलला तसं बोलला. तुम्हाला इतकं बोललं गेलं ना ते सातत्यानं 2 दिवस ते ताईंच्या मनामध्ये बिंबलं गेलं. टेलिव्हिजन स्टार एका बाजूला पडलेले आहेत आणि इन्फ्लुएन्सर एका बाजूला पडलेले आहेत हे दिसत होतं. सतत निक्की आम्हाला म्हणायची, तुम्ही का आहात इथं, काय तुम्ही असं अचीव केलं की तुम्हाला इथंपर्यंत आणलं गेलं. टॉप 5 मध्ये 3 इन्फ्लुएन्सर होते. ज्यानं माझं मन दुखवलं या घरामध्ये. घनश्याम आणि अरबाज ते मनाशी खेळले लोकांच्या. पण मला सुरुवातीला पाहिल्यानंतर असं वाटायचं की हा 2-3 आठवड्यामध्ये निघून जाईल, कारण त्याच्याकडे एक झापूक सोडलं बुकिट मग दुसरं काय नव्हता कंटेंट. पण थोडक्यात सूरज जिंकल्याचा आनंद आहे, निश्चित आनंद आहे. तो आनंद अभिजित जिंकला असता तर चालू करत असताना तो होता म्हणून एक दाखवला असता आम्ही आनंद. नमस्कार मंडळी, मी सिद्धी आणि आपलं सगळ्यांचं लोकसत्ता लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत बिग बॉसच्या सगळ्यात गाजलेल्या पर्वातून 4थ्या क्रमांकावर बाहेर पडलेले फायनलिस्ट कोल्हापूरचा रांगडागडी धनंजय पोवार म्हणजे डीपी दादा. सगळ्यात आधी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत. धन्यवाद आणि खूप अभिनंदन, म्हणजे टॉपपर्यंत पोहोचला होतात. थोडंसं राहिलं पण ठीक आहे. कसं वाटतंय? छान वाटतं. जिथपर्यंत लोकांचं प्रेम पाहिलं म्हणजे एकतर सीझन सगळ्यात टॉप झाला. म्हणजे नेहमीच लोक म्हणायचे की आमचं भारी, तुमचं भारी, आमचं भारी. येणारे पण लोक आम्हाला आत यायचे तेव्हा आम्ही असं केलं होतं तसं केलं होतं. तर जे आम्ही केलं आहे ते आजपर्यंतच्या कोणत्याही यांना नव्हतं जमलं. तो TRP त्या लेवलला गेला. काय केलं आहे अजूनही कधी कधी आम्हाला प्रश्न पडतात की लोकांना त्यातलं असं काय आवडलं होतं, कारण अजून आम्ही एपिसोड बघितले नाही आहेत. कसं प्रेझेंटेशन झालं हे आम्हाला माहीत नाही आहे. पण अभिमान वाटतो आहे की अशा एका प्रसंगाचा, अशा एका गोष्टीचा आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आणि योग्य दावेदार होतो, असे तिथपर्यंत पोहोचलो. सो खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर झोप झाली? बाहेर आल्यानंतर मला वाटतं ऑलमोस्ट 4:30 वाजले. म्हणजे स्वतःला भैर आहे हे सांगायला, आणि मोबाईल होता हातात पण करायचं काय हे कळत नव्हतं, कारण ते वापरलं नव्हतं. आज सकाळी एक पोस्ट टाकली सगळ्या प्रेक्षकांचा आभार मानायची. ती टाकत असताना अरे काय राहिलं ह्याच्यात, मग लक्षात आलं थोड्या वेळानं की एडिटिंग राहिले, पाठीमागे एखादं गाणं असावं ते राहिले. सो ते टाकलं. त्याच्यानंतर एडिट कसं करायचं, गाणं सापडे ना. म्हणजे हो, मग मी माझ्या मित्राला फोन केला, त्याला गाणं हे असं गाणं आहे ते कसं डाउनलोड कर आणि मग मला पाठव. मग ते घेतलं, ओपन केल्यानंतर सॉन्ग लावायचं कसं लक्षात येईना. थोडा एक 2-3 तास हा गोंधळ चालला होता. ओके. सो आता घरात काही गोष्टी घडल्या, आपण त्याच्याविषयी बोलूयात. शेवटचे काही दिवस होते, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि अंकिताला एकटं पाडलं गेलं का तुम्ही स्वतः झालात वेगळे? जे आमच्या डोळ्यांना दिसलं त्याच्यामध्ये ते आम्हाला एकटं पाडलं गेलं. जे आता बाहेर गेल्यावर कळलं चूक आमचं होतं का त्यांचं होतं, चुकीचं मत, चुकीचे विचार, ते अजूनही मला कळलेलं नाही आहे. पण जिथंपर्यंत आम्ही बघितलं तिथंपर्यंत ज्या गोष्टीसाठी आम्ही ज्या विचारांनी सर्व एकत्र आलो होतो ते विचार आम्हाला दिसले नाहीत. सो आम्हाला पाडलं गेलं असंच म्हणेन आम्ही. पण कोणाकडून? म्हणजे अभिजित ऑफकोर्स तुमच्या जवळचा होता आणि त्याने केलं, पण अजून कोणाला या गोष्टीचा? नाही, अभिजित असं एकटं नाव नाही घेत आहे मी. तो त्याचा गेमचा भाग होता. ॲज अ गेम मी अंकितालाही बोलत होतो, गेमसाठी त्या गोष्टी जर त्याने केल्या असतील तर तो करू शकतो. कारण जिंकण्यासाठी प्रत्येकाला स्वतःचा खेळ दाखवणं, तो कशा पद्धतीनं दाखवावं हे त्याला अधिकार आहे. पण ज्या पद्धतीनं विचार जर त्याने बदलले असतील तर तो गेम चुकीचा खेळतोय. जर स्ट्रॅटेजी चेंज केला तर आम्हाला हरकत नव्हती, विचार चेंज करतो तर आम्हाला हरकत आहे. आमच्या डोळ्यांसमोर जे दिसलं त्याच्यामध्ये आम्हाला त्याचे विचार बदलताना दिसले, सो आमचा विरोध होता. तेच अभिजितचं एक झालं आणि दुसरं म्हणजे वर्षाताई आणि तुमचे, म्हणजे शेवटी सगळं गोड झालंच म्हणा, पण खूप खटके उडाले मध्ये मध्ये. कशामुळे? नेमकी सुरुवात कधी झाली? सुरुवातीपासूनच होतं. सुरुवात अशी झाली की मला स्वभाव माझा चेष्टेचा आहे खूपच. म्हणजे बऱ्याचदा कधी कधी असं फटकळ होतो तो माझा स्वभाव. बोलतो मी असा एखादी असं सहज बोलून जातो, हेतू कधी वाईट नसतो.
तर सूरजांनी घनश्यामनं सुरुवातीला त्यांच्यासमोर मला म्हटले, तुम्ही ताईंबरोबर असं वागता, ताई म्हणजे अशा आहेत तशा आहेत हे ते, आणि तुम्ही असं बोलला तसं बोलला, तुम्हाला रिस्पेक्ट, इतकं बोललं गेलं ना ते सातत्यानं 2 दिवस, ते ताईंच्या मनामध्ये बिंबलं गेलं. त्याच्यानंतर मी अंकितालाही बोललो, तुला माझा स्वभाव माहीत आहे, एकदा ताईंशी बोल, माझ्याबद्दल त्यांना थोडीशी माहिती दे, कारण ते मला कधीच बघितले नसणार आहे. त्याच्यानंतर अंकितानं बोलली की नाही बोलली हे मला अजून माहीत नाही आहे, पण त्यांच्यात काही बदल झाला नाही. मग मी बोलत गेलो, मग त्या ओके, मग त्यांना असं वाटायचं की तुला कॉमन आहे, फुलस्टॉप नाही. आता आम्ही आलं तोंडात ते बोलायला चालू करतोय, आम्ही मोबाईल काढला तर आम्ही 18-18 मिनिटाची स्क्रिप्ट अशी बोलतो जी मला माहिती नसते. म्हणजे आभार मानासाठी सकाळी मोबाईल काढला आणि 3.5 मिनिटाचं मी बोललो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये कुठं पॉज नव्हता. सो ती आमचं पद्धत आहे बोलण्याची. त्याच्यामध्ये आम्हाला नाही कळालं की ती कॉमा फुलस्टॉप कुठं लावायचा असतो, आम्ही बोलत जातो असं. कधी कोण शिकवलं नाही. सो तो आमच्यातला एक भाग असू शकतो. आता तुम्ही थिएटर आर्टिस्ट ते मोठ्या टेलिव्हिजनवरती आहेत, त्यांना भाषेची समज आहे. आमचे शब्द चुकतात, शला श श श असं होतं. सो त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला अशा नजरेत पकडू नये किंवा चुकीचं समजू नये असं मला वाटतं. सो थोडं कमी लेखलं गेलं का? कमी लेखलं गेलं. मी सातत्यानं शेवटच्या 2 आठवड्यामध्ये म्हणत होतो, टेलिव्हिजन स्टार एका बाजूला पडलेले आहेत आणि इन्फ्लुएन्सर एका बाजूला पडलेले आहेत, हे दिसत होतं. सतत निक्की आम्हाला म्हणायची, तुम्ही का आहात इथं, काय तुम्ही असं अचीव केलं की तुम्हाला इथंपर्यंत आणलं गेलं. पण त्याचं उत्तर मे बी तिला मिळालं असेल, कारण टॉप 5 मध्ये 3 इन्फ्लुएन्सर होते. एक्झॅक्टली. सो इन्फ्लुएन्सर्स कुठेतरी ॲक्टर्सवर पण भारी पडलेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. भारी असं नाही बोलत, कारण तिथं तो ॲक्च्युली मतभेद तो नव्हताच. फक्त ते दिसत होतं ना, टेलिव्हिजन स्टार एक साईडला बसले, इन्फ्लुएन्सर एका साईडला बसलेले आहेत, आणि गेम ॲक्टिंगचा नव्हताच तो. आपण कसे आहात तसं तुम्हाला राहायचं होतं. सो ॲक्टिंगवर भारी पडलेत असं नाही म्हणत. ॲक्टिंगच्या क्षेत्रामध्ये ते ऑलवेज टॉप आहेत, ते टॉप राहतील. त्यांच्याशी आमचं कम्पेअर होणंही चुकीचं आहे, कारण आम्ही आता सूरज वगैरे म्हटलं तर ते 30-30 10-20-30 सेकंदाची त्यांचा कंटेंट असतो. आता सूरजला जर 10 मिनिटाचा कंटेंट बनव म्हटलं तर तो त्या गोष्टी नाहीच करू शकतो. आता अंकिता आणि मी बघितलं तर आम्ही 30 सेकंदामध्येही आहोत आणि 20 मिनिटामध्येही आहोत. आणि माझी व्हिडिओ जर तुम्ही बघितलं तर माझे व्हिडिओ कधी कट नसतात, ते वन टेक असतात. मी म्हणजे घरी मी आई आणि बायको तिघही बनवतो, वन टेक करतो. सो उद्या त्यांना करा म्हटलं तर त्यांना ते नाही जमणार, आणि उद्या त्यांच्यासारखी ॲक्टिंग आम्हाला करा म्हटलं तर ते आम्हाला ते नाही जमणार. सो प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आहे व्यवस्थित, फक्त लेखनं जे असतं ना कमी, ते जाणवलं आम्हाला. आता तुम्ही आई आणि बायकोचा उल्लेख केला, तर त्यांच्याबाबतचा प्रश्न विचारेन. सगळ्यात आधी दोघींची आणि बाबांची सुद्धा काय रिॲक्शन होती जेव्हा, म्हणजे कल्याणी वहिनी तर खरं तर तिथेच होत्या, त्यांची रिॲक्शन आम्हाला दिसली, पण काय बोलल्या जेव्हा बाहेर आलात घरातून? बाहेर आल्यानंतर मी स्टेजवरती सरांच्या बरोबर भेटून झाल्यानंतर बसून तो जेव्हा संपला एपिसोड, तेव्हा पप्पांच्याकडे गेलो आणि मी पप्पांना हेच विचारलं की मान उंचावण्यासाठी गेलो होतो आणि ते 9 लाख रुपये मला पप्पा घ्यावेसे अजिबात नाही वाटले. मला माहीत होतं की मी विनर नाही होऊ शकणार, पण मी पैशासाठी तिथं माझी मान खाली नाही केली आणि तुम्हाला कुठं वाईट वाटेल असं मी नाही वागलो. 9 लाख मी आज नाही, वर्षांनी किंवा 5 वर्षांनी मी मिळवेन आणि तुम्हाला आणून देईन, पण ते नको होते मला तसे पैसे, तुम्हाला नाही घ्यायचं. तुम्हाला काय वाटते? पप्पा म्हटले 90 लाख असते तरी तू घेतला नसतास, तरी मला आनंद झाला असता. सो कल्याणीताईंबद्दल मी विचारेन, त्यांनी खूप मेहनत घेतली बाहेर, म्हणजे कोल्हापूरमध्ये सगळे इन्फ्लुएन्सर्स गोळा करून, ॲक्टर्सना बोलवून, त्यांच्या या मेहनतीविषयी आणि एक साधारण जो सपोर्ट दिला आहे ना, खमक्यापणे उभ्या राहिल्यात, काय म्हणाल? ॲक्च्युली या गोष्टीवरती माझं आज बोलणं झालं होतं, म्हणजे बिग बॉसमध्ये मी आणि अंकिता असं बोलत होतो. तर तिला साडीचा एक व्यवसाय मी सुरू करून दिला होता, आईसाहेब वस्त्र, इंस्टाग्रामवरती ऑनलाईन. तर ते म्हणजे असं रिस्क कशासाठी? तर माझं स्वप्न होतं उद्या, म्हणजे मी काय सांगता येत नाही ना जगात काय होतं, कधी काय घडतं. तर माझ्या पाठीमागं तिला कसं कधी कुठं हात पसरावे नको लागू हात पसरायला, किंवा कोणासमोर असं मला काय येत नाही किंवा असं नको व्हायला. तिला स्वतः काहीतरी केलं पाहिजे, ती स्वतः प्रेझेंट होता आलं पाहिजे. इवन मी सुरुवातीला 1-2च महिने तिला तिच्या व्यवसायात मदत केली. आज वर्ष होऊन गेलं ती व्यवसाय चालवते स्वतः.
आणि लिटरली ती ज्या पद्धतीनं घरात आली आणि तिला मी बोलताना बघितलं, मी तर बसलो खाली, म्हटलं तू आहे अशी बोललीस, मी अशी बोलतेस तू. मला म्हणजे मी खरंच अनपेक्षित होतं. तेव्हा अंकिताई म्हटली, जी अपेक्षा तुम्हाला होती ना तुमच्या पाठीमागं, तुम्ही इथं नसाल किंवा हयात नसाल त्यावेळी जसं तुमच्या बायकोनं वागावं तशा पद्धतीनं आज तुमची बायको वागते, याचा अभिमान ठेवा. हो खरंच. आणि त्यांना बघितल्यावर ते सगळ्यांना जाणवलं. म्हणजे मी हे प्रेक्षक म्हणून सांगेन, त्या ज्या स्ट्रॉंगली तुमच्याशी बोलत होत्या, तो बॉन्ड खूप सुंदर दिसला बाहेर. मी तिला असं, अगं थांब, हा बोलतेच बरोबर आहे, पण मला हे म्हणजे एकतर ते पचवणं अवघड होतं आणि तिला पाहून म्हणजे माझ्यात जे निघत होतं ते अवघड होतं. म्हटलं थांब, मला बघू तर दे, बोलणं जाऊ दे, खेळ राहू दे का बाजूला. सो वैभव तुमचा जो तुम्ही म्हणालात की वैभव बरोबर जुळत होतं, पण ते म्हणजे दिसलं नाही. बाहेर दिसताना ते टीम एचाच तो भाग दिसला. म्हणजे तुमची बॉन्डिंग जी काही होती ती फारशी प्रेक्षकांना दिसून आली नाही. पण वैभव बरोबरचं नातं कसं होतं आता बिग बॉसमधनं बाहेर आल्यावर? कसं होतं, 24 तासामधलं त्यांच्याकडे लिमिटेशन्स आहेत दाखवताना. मे बी आमचं नातं फार छान होतं. 4 आठवडे मी प्रयत्न फार केले की तो त्यातून फुटून माझ्याकडे यावा, कारण मी त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज बघितल्या होत्या आणि खरंच त्यानं त्याच्या विचारांवरती जो काही निर्णय घेतला तो अतिशय चुकीचा होता. आणि मी त्याला सातत्यानं ही गोष्ट सांगत होतो, तो ऐकत नव्हता. त्या माणसानं घरात आल्यानंतर पहिल्यांदा मला हेच वाक्य बोलले की तुम्ही बरोबर होता आणि तुम्हाला तो गेम कळाला होता, पण मी मैत्रीच्या आड तो गेम लपल्यामुळे मला नाही कळू शकला. आणि त्यानं आमची बी टीम जॉईन केली घरात येऊन. हा आणखीन एक मोठा विजय त्याच्यामध्ये. म्हणजे सत्याचा विजय हा असतो, उशिरा का होईना. आमचं बॉन्डिंग अतिशय सुंदर आहे. मी जसं नातं अंकिताबरोबर मेंटेन केलं, टिकवतो आहे, त्याच पद्धतीनं घरातलं दुसरं नातं मी वैभवसोबत, तो चिडला तरी मी जाऊन तिथं त्याच्याशी नातं बनवीन आणि तसं ठेवेन. असं कोणाबरोबर करावंसं वाटणार नाही. म्हणजे कोणाबरोबर टिकेल हे आपल्याला कळलं बाहेर आता, की कोण नाही भेटलं किंवा हे नसतील आपल्या आयुष्यात तरी चालेल. फरक पडणार नाही असं जर म्हटला तर एक म्हणजे आता मला ॲक्च्युली ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचंच नाही आहे, पण तरीही सांगतो म्हणजे मनापासून, ज्यानं माझं मन दुखवलं या घरामध्ये असे 2 व्यक्ती आहेत, घनश्याम आणि अरबाज. म्हणजे ते मनाशी खेळले लोकांच्या, जे आम्हाला दिसलं. मी अजून काहीच एपिसोड बघितले नाही. आणि वैभव बाहेर गेल्यानंतरही त्याचा राग त्याच्यावरती होता. त्याच्यावरून ते कन्फर्म झाले की तो खेळला आहे मनाशी. सो मला जर त्यानं नातं ठेवलं तर मी ठेवेन, नाही असं नाही, पण नाही ठेवला तर मला काहीच नाही फरक पडणार. आणि एक शेवटचा प्रश्न विचारेन. सूरज जिंकलाय, ते आश्चर्य होतं, आनंद होता, धक्का होता, काय वाटलं नेमकं सूरज एक आनंद होता, दुसरा धक्का नाही म्हणता येणार, कारण वोटिंगच्या माध्यमातून लोकांचं प्रेम दिसत होतं. लोकांनी त्याला केलेलं आपले पण, त्याच्याबद्दल असलेली आपुलकी दिसत होती. सो आम्ही धरून चाललो होतो की हा टॉप 2मध्ये असेलच. विनर होईल न होईल हा भाग वेगळा, पण दिसत होतं सूरज फार पुढं जाईल. पण मला सुरुवातीला पाहिल्यानंतर असं वाटायचं की हा 2-3 आठवड्यामध्ये निघून जाईल, कारण त्याच्याकडे एक झापूक सोडलं, बुक्कीट टेक, मग दुसरं काय नव्हता कंटेंट किंवा त्याचं घरातलं वावर नव्हता. आणि काल एक इंटरव्ह्यू मी बघितला होता संध्याकाळी किंवा ऑलमोस्ट सकाळी बघितला की उत्कर्ष शिंदे दादा काहीतरी म्हणत होते की 2-2 टाईम त्याला भांडी घासायला लावायचे, हे करायला लावायचे. सो या घरामध्ये आठवड्याची ज्या ड्युटीज वाटप व्हायच्या, तर तो एक मी असा माणूस होतो ज्याच्याकडं 3-3, 4-4 ड्युटी. लास्ट वीकमध्ये 4 ड्युटी माझ्याकडं होत्या. 3 टाईमचं चॉपिंग होतं माझ्याकडं आणि 1 टाईमचं दुपारची भांडी होती माझ्याकडं. आणि सूरजकडं आम्ही फक्त एक बेडरूम दिली होती स्वच्छ करण्यासाठी. दर आठवड्यामधलं तुम्ही कधीही कन्व्हर्सेशन काढू शकता, त्याच्यामध्ये सूरजकडं एक ड्युटी असायची आणि तोच म्हणायचा की मला साफसफाई द्या. आणि आम्ही ठराविक एक असे व्यक्ती जे होते ना, त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम द्यायचं. जसं वर्षातही म्हणायच्या मी प्लेट्स पुसेन, मला ते आवड आहे, मी ते करेन. सो आम्ही त्यांना तीच ड्युटी द्यायचो. त्यांचंही कौतुक म्हणावं लागेल, कारण आम्ही त्यांना 1 टाईम द्यायचो, ते 3 टाईम लावायच्या. म्हणजे कौतुक आहे ते. सो असं ड्युटी वाटप करायचो तो. त्याबद्दल मला ती एक खंत वाटली की असं नसताना त्यांनी ते बोलायला नको हवं होतं. पण थोडक्यात सूरज जिंकल्याचा आनंद आहे. आनंद आहे, निश्चित आनंद आहे. तो आनंद अभिजित जिंकला असता तर असता. पी ग्रुप चालू करत असताना तो होता म्हणून एक दाखवला असता आम्ही आनंद.
पण असं काय, असं ठीक आहे चला ओके. न्यूट्रल असतं. दगडापेक्षा वीट बरी. निक्की झाली असते तर निश्चित आम्ही हर्ट झालो असतो. जान्हवी झाली असते हर्ट झालो असतो, अरबाज वैभव हे झाले असते तर आम्ही हर्ट झालो असतो. कारण ते एक ए टीम म्हणून खेळत होते. आणि आमचा अजेंडा होता की ए टीमनं जिंकता कामा नाही, टास्क असो वा ट्रॉफी. येस. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. बिग बॉसमध्ये टॉप 4पर्यंत पोहोचलात तुम्ही. आणि पुढच्या आयुष्यामध्ये पण तुम्हाला तो व्यवसाय असो, इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे कारकीर्द असो, सगळ्यात खूप यश मिळो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.